केसर गोळ्याची भाजी, कमी साहित्य, सोपी पद्धत आणि अप्रतिम चव। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आरतीस किचनला फॉलो करा। साहित्य पाहून घेऊ। मीठ, हळद, तिखट, जिरे पीठ, धने पीठ, मोहरी, लसूण पेस्ट आणि कोथिंबीर आणि हे भरडा, हे केसरचा मसाला। चला तर मग रेसिपी सुरू करूया। एका भांड्यात भरड्याचं पीठ, त्यात मीठ, धने पावडर, जीरा पावडर, चवीनुसार टाकायचे, हळद, अद्रक लसूण पेस्ट, लसूणची पेस्ट सॉरी, प्रमाणात कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे। मिश्रण आपण मिक्स करून घेऊया। आपलं पाणी उकळलेलं आहे आणि हे गोळे आपण एक एक करून पाण्यात सोडून देऊ। हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे। झाले ते गोळे टाकून 10 मिनिटे शिजूया। वाटीमध्ये काढून घेऊया। पाहू शकता किती छान खमंग वास सुटलेला आहे।
पाहू शकता थोडीशी वरून कोथिंबीर घालूया. चला तर मग झाली आपली गरमागरम चविष्ट एसर गोळ्याची भाजी तयार. ही भाजी भाकरी आणि चपातीसोबत खूप छान लागते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पारंपरिक रेसिपीसाठी मला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. नमस्कार मंडळी.